बोल ना, इंट्रोडक्शन दे जरा. गाईज आम्ही चाललोय हे गाईज गुड मॉर्निंग, गुड नाईट. रात्रीचे तुम्हाला दाखवतो किती वाजले. रात्रीचे बघा किती वाजले, 11:55. अजून बस नाही आली. चाललोय आम्ही आमचे कोकणला. सर आहेत सायन्सचे. बस आहे किती रे गाईज. आता किती वाजत दाखव जरा. गुड नाईट गुड इव्हिनिंग म्हणतात रे. गुड इव्हिनिंग नाही म्हणत, आता झोपायची वेळ झाली. सगळ्यांची झोपायची वेळ 11:55 झाले आणि आमची ट्रिपची वेळ झाली आणि आहे. अजून बस नाही आली आहे. आम्ही चाललोय गाईज कोकणला. आता बघू ही ट्रिप आमची. ही बस नाहीये, दुसरी बस आमची बस यायची अजून. ही बस वन आहे आणि हे दुसऱ्या ब्रांचचे सर आहेत आणि ही बस आहे त्यांची. तर हा माझा मित्र आहे. तुझं नाव काय? अभय. पूर्ण नाव अभय पाटील. बघू शकतो तुम्ही किती लोक आहेत. सगळ्यांचे पॅरेंट्स आहेत. बघून घ्या सगळं रस्ता. तर गाईज हे सगळे सुयो क्लासेसचे मेंबर आहे आणि बॅच 1 बॅच 2ची ट्रिप आहे ही. तर तुम्हाला डायरेक्ट बस दाखवतो आमची, बस 1 बस 2. तर गाईज तुम्ही पाहू शकता इथं संतोष सरांनी नारळ फोडला आहे आणि सगळ्यांनी गणपती वगैरे म्हणले. तर तुम्ही पाहू शकता ही बस नंबर 2 आहे, म्हणजे ब्रांच 2साठी. तरी बस आता ही बस त्यांची चालली आहे आणि आमची बस आता येईल थोड्या वेळात. तर गाईज बस नंबर 1 आली आहे, आमची बस आहे ही. तर सगळेजण आता आतमध्ये जातील. तर सर आता इन्स्ट्रक्शन देतील थोडेफार. तर आता हे सर आमचे आले आहेत. आता हे सर आम्हाला सांगतील. तर काय तुम्ही पाहू शकता बसमध्ये चढण्यासाठी सगळेच म्हणजे खूप खूप गर्दी करून चालले होते. हो मधी नाही मी मध्ये बसतो. बघू शकता किती गर्दी झाली आहे. किती हाय बसून घ्या लवकर. तर गायज आमची बस निघली होती आणि आता सकाळचे 6 वाजले होते आणि तुम्ही आता पोरं बघा किती नाचताय सकाळी 6 वाजता पण. तर गायज तुम्ही बघू शकता बसमध्ये गेले पोरं लगेच नाचायला गेले आणि रात्रीचे 3-4 वाजेपर्यंत नाचत होतं आणि हा मी आहे. तर गायज तुम्ही पाहू शकता सकाळची आता 7 वाजलेले आहे आणि आम्ही कोकणचं थोडं जवळ आले आहे आणि आता बघा आम्ही आहे. तर गायज तुम्हाला भेटू डायरेक्ट आता कोकणमध्ये, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट आता गेटजवळ दाखवतो व्हिडिओ. तर गायज आम्ही कोकणमध्ये पोहोचलेलो आहे आणि आमचे 2 बस थांबलेले आहे इथं. तर गायज तुम्हाला सांगू शकत नाही इतका भारी रिसॉर्ट होता हा आमचा. तर तुम्ही आजूबाजूला बघू शकता इथं पण हॉटेल आहे, इथं पण हॉटेल आहे मध्ये. आणि तर तुम्ही बघू शकता आता सगळे इथं थांबलेले आहे फोटो काढायला आणि नारळाचं झाड आहे आणि इथं हा आहे बसायचा एरिया, चिल मारायचा एरिया. तर आता सगळे इथं थांबलेले आहे, मॅम वगैरे टीचर वगैरे सगळे. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूचा तुम्ही. तर काय तुम्ही पाहू शकता हा रिसॉर्ट होता आमचा. तर वरती माझे मित्र नाचत होते मला बघून ब्लॉग काढतोय म्हणून. तर आता तुम्हाला वरती जाऊन दाखवतो कसं आहे आमचा रिसॉर्ट. तर पुढे जातो आमचे हे सर होते यशवंत सर आणि इथं लेफ्ट साईडला बघू शकता हा एक रूम होता आणि आता या राईट साईडला आमच्या सरांचा रूम होता यशवंत सरांचा. तर आता तुम्हाला वरती जाऊन दाखवतो वरती कसं होतं. तर काय तसं आम्ही वरती जात होतो, म्हणजे मी वरती जात होतो, तुम्हाला वरचा दाखवतो व्ह्यू कसा आहे घराचा. इथं लेफ्ट साईडला तर काय नव्हतं, म्हणजे एक अशी शिड्या होत्या खाली जायला आणि या लेफ्ट साईडला एक घर होतं ते लॉक होतं. आता तुम्ही मी माझं रूम दाखवतो. तर गाईज तुम्ही पाहू शकता ही 10 तासाची जी रूम आहे. तर हे सगळे बॅग दिसतात तुम्हाला आणि बेड दिसतोय आणि हे पडदा आणि ही गॅलरी खूप मस्त होती, एकदम मस्त होती. इथून जो व्ह्यू दिसत होता तो एकदम भारी होता. तर हे नारळाचे झाड, हे 2 बसायची प्लेस आणि इथं किचन होता, म्हणजे जेवणाचा एरिया होता. आणि हे पोरं चालले आतमध्ये. तर खाली तुम्ही बघू शकता कसा व्ह्यू आहे आणि हे खाली फाउंटेन टाईप आहे आणि हे तुम्ही झाडं पाहू शकतात, इतका भारी व्ह्यू आहे तो. तर गाईज मी तुम्हाला एक टूर देत होता. तर इथं एक खिडकी होती लेफ्ट साईडला. पाऊस पण पडत आहे, हलका हलका पडतोय पण लय भारी पडतोय. तर आता जेवण करून जाऊ डायरेक्ट आपण बीचवर. तर तुम्हाला डायरेक्ट बीचच्या रस्त्याला भेटू, म्हणजे जाताना.
तर काय तुम्ही पाहू शकता आम्ही चाललो आहे कोकणाच्या बीचवर, कोकणाच्या मुरुड बीचवर चाललो आहे आणि मागं सगळे सुयो क्लासेसचे मेंबर आहे. तर तुम्हाला आता थोडं पुढचं दाखवतो. तर जाताना आम्हाला सगळ्या पायाखाली चिखलाचं पाणी लागलं पावसाचं. तर समोर तुम्ही पाहू शकता समोरून बीच दिसतोय आणि हे नारळ झाडं. यस भाई, फायनली वी फाउंड अ बीच हिअर. अरे तुला मी गाईज वी फाउंड द बीच. हा सर हे आमचे लीडर आहेत सुयो क्लासचे. आज आपण मुरुड बीचवर आलेलो आहे सगळेजण. आपल्यासोबत आपले कार्तिक महान नाही. आणि ही आमची मिस आहेत. फायनली गाईज, यस. मी 8 वाजेपासून म्हणत होतो आता बीच येतोय पण आता आलाय. फायनली बीच 11 वाजता आला. हे आमचे अजून एक मिस आहेत. मिस हाय बोला ना. हे आमच्या क्लासचे पोरे नाही दाखवलं तेच बरे. हा आमचा दीक्षांत भाऊचा मित्र. गाईज फायनली बीचवर आलोय. फायनली कसं वाटते बीचवर येऊन? भारी वाटतंय. जरा रिव्ह्यू. अरे वा, चप्पल काढलीस. रिव्ह्यू दे ना. बीचवर येऊन आम्हाला लय भारी वाटते. आणि आता आम्ही आता सर इन्स्ट्रक्शन सांगतील. तर गाईज हा आहे मुरुड बीच कोकणातला आणि इथं आम्ही खूप एन्जॉय करणार आहे. म्हणून तुम्हाला आता दाखवू नाही शकत कारण की मोबाईल पाण्यात जाऊ शकतो, बिघडू शकतो. म्हणून तुम्हाला आता डायरेक्ट बाहेर आल्यावर भेटू. तर गाईज आम्ही खूप एन्जॉय करून आता चाललो आहे परत रूमवर. तर तुम्हाला रूमवर गेलं दाखवतो. आमचा रिसॉर्टचा स्विमिंग पूल कसा आहे, एकदम भारी आहे. तर हा माझा मित्र आहे यश आणि त्यांच्या मागे आहे आमचे सतीश सर. मोबाईल नेचर कॉल्स. सतीश सर ऑल्सो वॉटर नेचर. मी केव्हापासून सतीश सरांना म्हणतोय नेचर कॉल. ऑटोमॅटिक जाईल पुढं. चला पुढे. अरे बस नाही जरा. तर गाईज मस्त बीचवर एन्जॉय करून आलो होतो आम्ही तुम्हाला स्विमिंग पूल दाखवायला. तर हे बघू शकता तुम्ही आता रस्ता. तर मित्रांनो तुम्ही हा पाहू शकतात या रिसॉर्टचा. तर मित्रांनो मला एकदा कमेंट करून सांगा की या रिसॉर्टचा स्विमिंग पूल चांगला आहे की नाही. तसं तर चांगलंच म्हणणार तुम्ही. आणि समोरचा विभाग कसला भारी दिसतोय आणि हा रिसॉर्ट आणि त्याच्या आजूबाजूला नारळाचे झाडं. मित्रांनो माझा एक मित्र आहे आदित्य आणि आमचे सर संतोष सर, यश आणि सतीश सर कॅरम खेळत होते आणि मी रेकॉर्डिंग करत होतो. तर हे सर सगळे म्हणजे एकदम भारी खेळत होते आणि 2 माझे मित्र होते. तर हा माझा यश मित्र. तर याच्यानंतर तुम्हाला दाखवते की आम्ही एका शेल्टरमध्ये बसून किती एन्जॉय केले गाण्यांनी. आमचे मॅडम आहेत, सर आहेत. तर तुम्हाला ते दाखवतो आता. तर गाईज आम्ही इथं बसून एन्जॉय करत होतो कारण की आम्ही डान्स करून खूप थकलो होतो. तर ब्लॉग आता डायरेक्ट सकाळी स्विमिंग पूलमध्ये कंटिन्यू येईल कारण की आम्ही तिथं व्हॉलीबॉल खेळणार आहे पाण्यात.
तर गाईस तुम्ही पाहू शकतात पाण्यात सगळेजण खेळत आहे. आता मी पण जाईल थोड्या वेळात आणि काय म्हणतात तर व्हॉलीबॉल खेळतो आहे. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्त मोठं पण व्लॉग नाही करू शकत कारण की ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे व्हिडिओ. तर तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.